पुण्यामध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीकडे 25 ते 30 जागांचा प्रस्ताव. अजित पवारांकडून अद्याप सिग्नल नाही. अजित पवारांच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. किशोरी पेडणेकरांना प्रभाग क्रमांक 199 मधून उमेदवारी. शेवट गोड झाला, आनंद झाला, किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केल्या भावना. वंचित काँग्रेस युतीबाबत नाराजी. वर्षा गायकवाड यांना न विचारता जागा वाटप. दलित मतदारसंघ वंचितला का सोडले, वर्षा गायकवाड यांचा सवाल. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये नाराजी नाट्य. भाजपाला उमेदवारी दिल्यानं शिवसैनिक नाराज. एकनाथ शिंदे काय तोडगा काढणार याकडे लक्ष. मुंबई मनपासाठी भाजपाची पहिली 66 जणांची यादी घोषित. नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकरांसारख्या युवा उमेदवारांना संधी. शिवसेनेकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा नाही. इतर पक्षांच्या याद्या जाहीर होत असताना शिवसेना मात्र शांत. इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली. राखी जाधव भाजपात, पवार गटाला धक्का. राखी जाधवांना घाटकोपरमधून उमेदवारी. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 196 मधील शिवसैनिक नाराज. भाजपाला उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी. नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी. छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना. भाजपाच्या उच्चस्तरीय कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय. मनसेचा एबी फॉर्म मिळणार 24 तास आधी. पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म. मंगळवारी 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची शेवटची वेळ. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा. मनसेच्या मेळाव्यात पुन्हा मुंबई धोक्यात असा सूर. नाशिकमध्ये योगिता हिरेनसह मुकेश शहाणेंनी भरला उमेदवारी अर्ज. वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भरला उमेदवारी अर्ज. चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. मुनगंटीवार, जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावरून उडाला खटका. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. पुरुष कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा. नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पणतू मनपा निवडणुकीच्या आखाड्यात. हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसकडून इच्छुक. तू पैसे घेतले, मतदानाला का आला नाहीस. भाजपाच्या नगरसेविकेनं मतदाराला भर रस्त्यात विचारला जाब. भाजपा उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. माजी महापौर विलास पाटलांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडा कॉलनीत रस्ता बनवत असल्याचा आरोप. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ. आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ. अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात. बहिरम यात्रा भक्तांच्या गर्दीनं फुलली. ऐतिहासिक परंपरेचा उत्साह शिगेला. ऑपरेशन सिंदूर वेळेस बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारींची कबुली. हदीचे मारेकरी भारतात. बांगलादेशातील पोलिसांचा दावा. हत्या पूर्वनियोजित असल्याचाही आरोप. टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन. गंभीरचं स्थान सुरक्षित. बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण.